नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजल्या त्या. दिवस चुकून बऱ्यापैकी वर आले आता. आणि आज दसरा. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज पुरणपोळीचं नैवेद्य सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून आज उपवास सुटते. तर हरभऱ्याची डाळ घेतली. डाळीला आता थोडंसं तेल आणि हळद लावून घेते आणि कुकरमध्ये डाळ टाकते शिजायला. पाणी ठेवले तोपर्यंत गरम व्हायला. डाळ शिजते तोपर्यंत इकडं भात पण टाकलाय कढईत शिजायला. आणि आता कणिक मळून घेते. माझी कणिक चांगली भिजेल. कणिक चांगली भिजली तरच पोळ्या चांगल्या होते त्या. डाळ शिजली चांगली. ह्यातलं येऊन काढून घ्यायचे. थोडंसं गरम पाणी करून टाकले ह्यात. दुसऱ्या गॅसवर इकडं तेल ठेवले गरम व्हायला. आणि भजी करायचं पीठ तयार करून घेतले. आता पहिल्यांदा भजी, कुरवडी, पापडी, आमटी हे सगळं करून घेते आणि शेवट मग पोळ्या. चला आता करून घेते. चला आता असं सगळं राहिलेलं भाजी पण करून घेते. आता माझं इथं कुरवडी, पापडी, भजी सगळं तळून तयार झाले. आता डाळीतली येळवणी काढते येळून आणि आमटी करून घेते आणि पुरणाला चटका पण देऊन घेते. डाळीतलं येळवणी बाजूला काढलं आणि आता ते कढईमध्ये डाळ टाकली. थोडंसं मीठ टाकले, गूळ, सोंठ, बडीशेप. आता पुरणाला चांगला चटका देऊन घेते. आता इथं माझ्या पुरणाला चटका देऊन झालाय. थोड्या वेळ जरा गार होऊन देते, मग बारीक करते. आणि तर आता करायला लागलं ते आंबाड्याची भाजी. कशामुळे करते देऊ का आज मान आज का येळवण्याची आमटी पण झाली करून. मस्तपैकी तरी आली आमटीला चांगली. गॅस बंद करते आता. झाली आमटी. आणि आता नैवेद्य पण करून झाले. ते डबा भरून ठेवला नैवेद्याचा. आता जाणार आहे ते गावात देवाला नैवेद्य दाखवायला. त्याच्या आधी आपली घरची काय म्हणते ते तळ उचलायचं ना, घट हलवून ठेवायचं पहिल्यांदा आणि मगच गावात जायचं देवाला. पोरं गेले ते मागं सगळ्यांच्या घरचं तळ उचलायला. येतील आपल्या घरी पण. देवपूजा करून घेतली. देवाला नैवेद्य दाखवला. घटाला पण नैवेद्य ठेवलाय. दारामध्ये पण रांगोळी काढून घेतली. पोर आणले ती बोलून आता तळी उचलायला. गंध लावायचा आहे बापूचं. सगळ्यांना लाव. हां, हळदी कुंकू दोन्ही पण लाव. आणि ती माळा सगळ्या सोडव वरच्या आणि घाटावर ठेवू. तिकडं सगळं सोडवते घाटावरचं. सगळं सोडून घाटावर ठेवू. तिला उचलून ठेवा खाली. बाज झालं र. हा, निवद खावा आता सगळ्यांनी. थांबा. हा, खावा सगळ्यांनी एक एक निवद. आता प्रत्येकांच्या घरी पोरांना गट उठवलं की नैवेद्य असते तर खायला. होय, सगळ्यांच्या घरला खाऊन आला तुम्ही. पुरण वाटून घेतलंय सगळं. चला आता पोळ्या करून घेते.
कणिक सकाळी लवकर मळून ठेवली आणि आता चांगला गोळा कुठून घेतला आता. मग लुसलुशीत कणिक असल्या तर पोळ्या चांगल्या होते त्या. तव्यात टाकली पोळी, एकदम टम्म फुगली पोळी, काट एकदम. सगळ्या पोळ्या करून झाल्या त्या पण आले ते गावातनं निवत जाऊन. देवीच्या पाया पडायला चालले मी आता. नैवेद्य त्यांनी सकाळी दाखवलं. आता गावात नाही तर नारळ घेऊन आले ते. नारळ फोडती आणि देवीच्या पाया पडून मगच उपवास सोडायचा. दर्शन झालं, देवी बसलो आणि तर देवीचं घट बघा किती मस्त उगवून आलंय. आज संध्याकाळी एकदा आरती होईल दसऱ्याची. नंतर परत 4 दिवस मंदिर बंदच असतं. पौर्णिमेलाच परत उघडते ती. दुपारच्या 2 वाजले ते आता आणि आता जेवायला लागलोय म्हणजे आज 9 दिवसाचा उपवास सोडायला लागलोय आता. पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक आहे आणि नैवेद्यासाठी जी भाजी केली त्या आंबाड्याची ते पण खावी लागते. आज थोडीच भाजी आणली होती पण त्यातली पण सगळ्यांनी घास घेतली. या सगळ्यांनी जेवायला आता. जेवण झाली आणि जेवण करून आता माळावर आलोय काकडी फवारायची. भाऊजी तिकडे औषध करते, ते औषध करून आपल्याला फवारून घ्यायचे. घरचं काम तसं ठेवले म्हणजे परत गेल्यावर करावं. पावसाळा म्हणजे परत फवारायचं राहिले त्यामुळे आधी फवारायला आलोय. भांडे आणले ते घासायला बाहेर, आता भांडे घासून घेते. पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यामुळे जरा जास्त भांडे येते आज. ट्रॅक्टर गाड्या स्वच्छ धुवून घेतले. फुलांचा हार केले तर वाहनांना घालायला. पूजा करायसाठी ताट करून घेतले. चला आता वाहनांच्या पूजा करून घेऊ. हार घालून घेतलाय ट्रॅक्टरला, दोन्ही मोटरसायकलींना. राधा आली ताट घेऊन. आता पूजेचं कर, आता ताट कर, पूजा कर की. टोपी घाल ना, घाल टोपी. पूजा करून घ्यायला लागले तर आता पहिल्यांदा. हां तिथंच लावा. हां मध्यभागी लावा की. उशीर झाला आम्हाला जरा वाहनाची पूजा करायला. पाणी नव्हतं सकाळपासून. आता पाण्याची लाईट आल्यावर एसटीपीनं वाहनं धुली ते सगळी. दरवाजाला पण तोरण लावलं. आता इकडं सोनं देऊन नाणे घ्यायला चालू आहे. कोणाला दिलं र? दिलं का? दाखव. घेऊन टाकलं. बरोबर. सोनं घेऊन चापट द्या. होय बाल्या. आणि आज दसऱ्याच्या मुहूर्तावर आमची गाय येली. गाईला कालवड झाले, कालवड पाजले. आता शेडमध्ये सोडायचे आतमध्ये नेऊन. उठते पांढरा शुभ्र झाले कालवड. मला सोड. कसं उचलायचं असतं? उचल मग. हा उचल दोघं जण. ने आतमध्ये ठेव, आतमध्ये नेऊन त्याला. हलते का जागेच तरी. आज सकाळी येली गाई. 8-8:30 वाजता येली. संध्याकाळच्या 7 वाजले त्या आणि आमची सगळी चिलीपिली आता जेवायला बसले. ती कोण काय सगळेजण आपल्या आपल्या आवडीनं खाते. कोण दूध पोळी खाते, कोण नुसतीच पोळी खाते, भजे तोंडी लावते. कोण खाते र? कशी झाली पोळी? गोड झाली का? कधी सांगायचं वार मग गोड झाली म्हणून. मी म्हणते आवडलीच नाही पोळी तुम्हाला. चांगली झाली का? एकच नंबर. बर खावा मग पोट भरून. कोणाला खायची आमटी र? दूध पोळी खावा आधी
मग आणते आमटी. दूध बी खायचंय आणते